नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनेलवर। तर तुम्हाला आजचं थंबनेल बघून समजलं असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे। तर आज तुम्हाला सांगणार आहे जी की कॉलिंग आल्यानंतर जे की बॅकग्राऊंडला तुमचा कुठला इमेज तुम्ही सेट करू शकता, कुठलाही तुम्हाला हवा आहे तो कशा पद्धतीतून लावायचा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता ज्या काही मी स्टेप्स सांगणार त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला इझिली समजून जाईल की कशा पद्धतीतून लावतात। बऱ्याचशा जणांना माहिती असेल की ॲप्लिकेशन घ्यावं लागतं, तर तुम्हाला सांगणार आहे कुठली सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन घ्यायची जरूरत नाही। फक्त तुम्हाला मी सांगणार आहे त्या सेटिंग तुम्हाला ऑन करायची आहे आणि ती सेटिंग ऑन केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचं जी की बॅकग्राऊंडला फोटो आहे तो कुठला सुद्धा तुम्ही लावू शकता, व्हिडिओ लावू शकता, इमेजसुद्धा तुम्ही लावू शकता। तर कशा पद्धतीतून लावायचं सगळं काय तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे। त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करायची आहे, म्हणजे इथून पुढे जे की मोबाईलच्या टिप्स आणि यूट्यूबच्या रिलेटेड टिप्स जे की व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतोय सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे की कॉलिंग लावता ते कॉलिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून कीपॅड हे ॲप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे जी की आपले कॉलिंगमध्येच आहे, खाली बघू शकता, ते ओपन करून घ्यायचं आहे। बरेचसे जण म्हणाल ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्हाला सांगतो ज्या की मी स्टेप्स सांगणार आहे त्या स्टेप सगळ्या तुम्ही जर फॉलो केल्या तर 100% तुम्हाला सांगतो की तुम्ही कधीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही कुठलासुद्धा इमेज तिथे लावू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, स्टेप बाय स्टेप सगळ्या मी स्टेप सांगतो त्या फॉलो करायच्या सगळ्यात पहिला, आणि व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहिजे, म्हणजे तुम्हाला समजेल कशा पद्धतीतून मी सांगतोय त्या सगळ्या स्टेप तुमच्या लक्षात राहणार आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता वर सर्च बार आहे आणि सर्च बार नंतर त्या समोर बघू शकता 3 डॉट आहे, तर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। सगळ्यात पहिले सांगतो 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर 3 तुम्हाला इथे सेटिंगचा एक ऑप्शन आहे, त्यानंतर ओपन एक कीपॅड आहे आणि वरले एका नंबरचा आहे, तो काय आपल्याला गरजेचं नाही। सगळ्यात पहिले इथून तुम्हाला सेटिंग करायचं, त्यासाठी काय करावं लागणार, सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करावं लागणार। सगळ्यात पहिले इथे समजून घ्या, सेटिंगवर क्लिक केल्यानंतर बघू शकता किती सेटिंग्स आलेल्या आहेत। तुम्हाला सगळ्या मी सेटिंग्स सांगणार आहे ते नेक्स्ट पार्टमध्ये नक्की करणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्ही बघू शकता कॉल बॅकग्राऊंड इथे बघू शकता, जे की वरून 4 नंबरचा जो ऑप्शन आहे कॉल बॅकग्राऊंड। बऱ्याचशा जणांच्यात कसं असतं की कॉल बॅकग्राऊंड वेगळा असू शकते, जो की MIचे फोन म्हणा, ओप्पोचे फोन, सॅमसंगचा माझा जो फोन आहे त्यात थोडंसं वर खाली असू शकते, पण तुम्हाला सांगतो इथे काढलेलं आहे कॉल बॅकग्राऊंड, जे की नाव वेगळं असू शकते, बॅकग्राऊंड नुसतं असू शकते, कॉल बॅकग्राऊंडचं नसू शकते, कॉल नसू शकते म्हणजे बॅकग्राऊंड नुसता असा तुमचा जो शब्द आहे तो असू शकतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉल बॅकग्राऊंडवर क्लिक करून घ्यायचं, ओके क्लिक केल्यानंतर बघू शकता मी ही जी काही सेट केलेली आहे, तर तुम्हाला काय याचा बॅकग्राऊंड बघू शकता याच्यावर क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर तुमच्यावर काही असा इंटरफेस येईल। सगळ्यात पहिले तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगतो फेरची, कॉल बॅकग्राऊंडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर बघू शकता बॅकग्राऊंडवर जायचं आहे। बॅकग्राऊंडवर गेल्यानंतर बघू शकता जे की आपले 4 तुमच्यासमोर अशा टेम्पलेट आले, यातील कुठलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीतून सेट करू शकता। आणि हे बघू शकता हे जे की व्हिडिओ आहे बॅकग्राऊंडला अशा पद्धतीतून तुमचा सेट होऊ शकतो, ओके। तर समजा तुम्हाला गॅलरीतील कुठला फोटो जर लावायचा असेल किंवा व्हिडिओ जर लावायचा असेल तर तुम्हाला काय करायचं, प्लस आयकनवर क्लिक करायचं आहे। प्लस आयकनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जे की सगळे जी की तुमची गॅलरी आहे ती ओपन झाली आहे। इथून तुम्ही कुठलाही फोटो एक सिलेक्ट करून इथे लावू शकता। आता माझ्या फोनमध्ये फोटो नसल्यामुळे मी लावला नाही, तुम्ही कुठलाही फोटो सिलेक्ट करून तिथे लावू शकता, ओके। आणि अशाच पद्धतीतून प्लसवर क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ जर असेल तो व्हिडिओसुद्धा इथून लावू शकता। व्हिडिओ सिलेक्ट करायचा, डायरेक्ट तुमचा व्हिडिओ तिथे लावून जाईल। जसं की समजा आता हा मी व्हिडिओ लावला आहे, बघू शकता अशा पद्धतीचा व्हिडिओ मी लावला आहे, असं तुम्ही लावू शकता। तुम्हाला जे काही तुम्हाला कुठला फोटो जी लावायचा तो तशा पद्धतीतून लावू शकता। लावल्यानंतर सेट कॉल बॅकग्राऊंडवर क्लिक करा, इझिली तुमचा आहे तो इझिली तिथे सेट होऊन जाईल अशा पद्धतीने। तर इझिली आपला हा सेट झालेला आहे, अशा पद्धतीतून तुम्ही लावू शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ना, आजची इंटरेस्टिंग ट्रिक्स कशी वाटली सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण की मराठीमध्ये अशा ट्रिक्स कोणीही सांगत नसतं। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तर आणि तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओविषयी ती मला कमेंट्स बॉक्समध्ये सर्वांनी सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ।